सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दान धर्माच्या कामांमध्ये पैसे खर्च कराल. इतरांना मदत करण्याची तुमची भावना आज तुमच्यामध्ये प्रबळ राहील. यामुळे तुम्हाला फार समाधान मिळेल. गरजू लोकांना मदत केल्यानं तुम्हाला एक प्रकारचा मानसिक शांततेचा अनुभव येईल. पत्नीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं तुम्हाला आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रामध्ये आज काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं किंवा मुलीकडून एखादी चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. ही बातमी तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत खूप चांगला आणि आनंददायी वेळ घालवाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारच व्यस्त राहील. कामाची धावपळ जास्त राहील, परंतु धावपळीतही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. दुपारनंतर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित एखादी महत्त्वाची बातमी ऐकायला मिळू शकते. ही बातमी तुमच्यासाठी फारच सकारात्मक असेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल. तुमची एखादी जुनी इच्छा आज पूर्ण होईल. तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. ही गोष्ट मिळाल्यानं तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. व्यावसायिक कामांमध्ये आज तुम्हाला खूप जास्त व्यस्त राहावं लागेल. कामाचा ताण जास्त राहील. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो, ज्यामुळे पैशांची बचत करणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. या भेटीमुळे तुमचं मनोबल वाढेल. तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि सकारात्मक ऊर्जाही मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय तुम्ही भावनिक होऊन घेऊ नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. व्यवसायासाठी केलेली कुठलीही यात्रा तुम्हाला आज खूपच फायदेशीर ठरेल. या यात्रेतनं तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत. यामुळे तुमच्याकडे पैशांची आवक वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या व्यावसायिक योजनांना आज गती मिळेल. आज तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे अधिकच आकर्षित व्हाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरेल. तुम्हाला यश मिळेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आज सावध मात्र राहावं लागेल. पचनशक्ती तुमची मंदावण्याची दाट शक्यता आहे. तसेच डोळ्यांशी संबंधित काही समस्या देखील तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तुम्ही काळजी घ्या. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये घालवाल. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. खाण्यापिण्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. आज तुमच्या मुलांची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढीस लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. कठोर परिश्रम घेतल्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचे यश मिळणार नाही.
तुमच्या कुटुंबामध्ये कुठलीही समस्या किंवा वाद वितंड सुरू असेल तर तो मात्र आज संपुष्टात येईल. आज तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला त्याचं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखादा शुभ कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय स्तरांवरून देखील सहकार्य मिळेल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. अनपेक्षितपणे तुम्हाला आज पैसे मिळू शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा आणि परीक्षा यामध्ये यश मिळेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवनवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांनाही आज यश मिळेल. त्यांना त्यांच्या कामामध्ये प्रगती दिसेल. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही धैर्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. विचारपूर्वक बोला. आजचा दिवस तुमच्या थांबलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी चांगला आहे. तुमची आर्थिक बाजू आज मजबूत होईल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळेल. रात्री तुम्ही त्यांच्यासोबत मौज मस्ती करू शकाल. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल आज तुम्ही एखादी नवीन योजना बनवू शकता. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्याल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुमचं कुठलंही प्रकरण कोर्ट कचेरीमध्ये सुरू असेल तर ते आज संपुष्टात येईल. तुम्हाला त्यात विजय मिळेल आणि हा तुमच्यासाठी मोठा दिलासा राहील. आज तुम्ही घरातील वस्तूंवरती काही पैसे खर्च कराल, परंतु तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच पैसे खर्च करावे लागतील. अनावश्यक खर्च तुम्ही टाळा. जर आज तुम्हाला पैशांच्या देवाणघेवाणीचा विचार आला असेल तर सावध राहा. कोणालाही पैसे देताना तुम्ही काळजी घ्या. आज तुमचे विरोधक तुमच्या समोर तोंडावरती पडतील. ते तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत. तुम्हाला त्यांच्यावरती विजय अगदी सहज मिळवता येईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये केलेल्या काही नवीन बदलांमुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. हे बदल तुमच्यासाठी फार लाभदायक ठरतील. यामुळे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्याकडे पैशांची आवक वाढेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. निष्काळजीपणा करू नका. गाडी खराब झाल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. यामुळे तुम्ही वाहनाची काळजी घ्या. विद्यार्थी जर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात यश मिळेल. तुमच्या मुलामुलींच्या विवाहाचे प्रसंग आज प्रबळ होऊ शकतात. त्यांच्या लग्नाबद्दलची चर्चा पुढे सरकेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या मालमत्तेच्या सर्व कायदेशीर पैलूंची गांभीर्यता तपासून घ्या. सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासा. अन्यथा तुम्हाला आज आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या जीवनसाथीदाराला अचानक काही शारीरिक त्रास होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुम्हाला धावपळ देखील करावी लागेल आणि अधिकचे पैसे देखील खर्च करावे लागतील. त्यांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या सहकार्यानं जुना एखादा वाद संपुष्टात येईल. वडीलधाऱ्यांच्या मध्यस्थीनं काही समस्या सुटतील. आज नशीब
62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं वैवाहिक जीवन आज आनंदमय राहील. पती पत्नीमधील संबंध खूप चांगले असतील. विद्यार्थी आज मानसिक आणि बौद्धिक तणावातून मुक्त होतील. त्यांना अभ्यासातील ताण कमी झाल्याचा अनुभव येईल. तुमच्या आई वडिलांचा सल्ला आज तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला फार पैसे मिळतील आणि मोठा फायदाही होईल. तुमच्या व्यवसायात तुमची आज प्रगती होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.